मैदान एमएचबी कॉलोनी बोरेली वेस्ट, जहां पर ये क्रिकेट का महासंग्राम चल रहा है और दूसरा सेमीफाइनल जहां पर टॉस जीता है विक्रोलियंस। क्या कमाल का मुकाबला था जब आखिरी मुकाबला कल का था। कार्तिक हीरो बने थे, एक गेंद 3 रन की जरूरत। या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्यामध्ये या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होत आहे, ज्यांचं आगमन होत आहे सन्माननीय मुंबई भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाशजी दरेकर साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती आपण होत असताना पाहतो। या स्पर्धेच्या निमित्ताने तुतारी वादन करून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करीत आहोत। नेहमीच कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक माध्यमातून ज्यांची आपण वेगवेगळे अशी उपक्रम पाहिलेले आहेत, कोरोना काळामध्ये त्यांनी दिलेले योगदान आणि नेहमीच मैदानावर ज्यावेळेस दैसर, बोरिवली, देवीपाडा, टाटापावर या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही समालोचन केले त्यावेळेस साहेबांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळालेली आहे। पहिला चेंडू या ठिकाणी गगनचुंबी षटकार, पाहुण्यांचं स्वागत बघा काय करतोय, व्हॉट अ शॉट। काल देखील मी म्हटलं होतं हा पहिल्या मॅच मध्ये जो आपला माणूस भूषण विचारे रायझिंग सन संघाविरुद्ध लवकर बाद झाले, 2 बाउंड्री करून पंकज तिवारीने बाद केले होतं। मग त्यावेळी देखील म्हटलं होतं की हार्ड हिटर आहे। दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली, चांगला हुकर आहे, चांगला पुलर आहे आणि आता समोरचा फटका देखील जो चेंडू आपण पाहिला चांगला ऑन द राईज, पूर्णतः बॅटला पुढे फ्लोप घेऊन गेला, बॅलन्स चांगला होता, फॉलो थ्रू चांगला होता आणि लॉंगॉनच्या वरून उत्तुंग षटकार। उपस्थित पाहुण्यांचं स्वागत षटकाराने आपल्याला पाहायला मिळतं। पुढचा चेंडू सोम्याचा, आता मात्र लवकर बॅट बंद आली, थोडा खाली घेऊन आला, आडव्या बॅटने नक्कीच हा चेंडू पुल करू शकला असता तर मिड विकेटला येऊ शकला असता। मात्र जो बॅटचा फ्लो आपण पाहतोय, सोमने थोडीशी लाईन आपली चेक केली आणि त्यानंतर या चेंडूवर आपल्याला एकही धाव मिळत नाही आहे। तर पहिली 2 पॉवर प्लेचे षटकं असतील, त्यानंतर एक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक तुम्हाला 3 ते 7 मध्ये घ्यावं लागणार आहे कंपल्सरी। कालचा दिवस कार्तिकने गाजवला, अक्षरशः विक्रोलियन 1 बॉलमध्ये 3 धावांची गरज असताना तो आलेला निर्णायक षटकार। आकुटाप्याचा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने, 1 बाउन्स चेंडू येतोय, दणदणीत खणखणीत चौकार। इकडे मॅन ऑफ द सिरीज झाल्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये सँडी एसपी साठी अप्रतिम कामगिरी करणारे आणि बोल्ड मागून पीछे से दरवाजा खुला था, तिजोरी से चोरी हो गई पूरी तरह से। से बल्लेबाजी में, लेकिन उसके बाद में अक्षय सोनी राजू बहुत निराश, गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, क्रीज के कोने का इस्तेमाल किया गया सोहन ने और लेग स्टंप के ऊपर गेंद टकराते भी पूरी तरह से अक्का पक्का रहे बल्लेबाज अक्षय सोनी। ब्लिक करना चाहते थे ऑन साइड पर, देखिए इस तरह से कलात्मक तरीके से खेलना चाहते थे, लेकिन टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है और बड़ा विकेट, बड़ा शिकार सोहन ने कर दिया। व्यासपीठावरती आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष, त्याचबरोबर माजी आदरणीय सन्माननीय प्रकाशजी दरेकर साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उत्तर मुंबईचे उपाध्यक्ष आदरणीय आदित्य दरेकर, त्याचबरोबर मंत्री भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर मुंबई अक्षय जगताप यांना आपण व्यासपीठावरती पाहू शकता। सर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत है, वेलकम। हम आपका भारतीय जनता पार्टी से उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाशजी दरेकर साहेब व्यासपीठावरती आसनस्थ आहेत। सर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे, वेलकम। एक विकेट निर्णायक मिळालेलं आहे काल अरफात याला पाहतोय, अरफात काल जबरदस्त कव्हरला आपण बॅटिंग करताना पाहिले अरफातला आणि उसरी घेतलेला चेंडू, रायझिंग डिलिव्हरी। सोहमने आपली देखील ओळख दाखवलेली आहे की पहिल्या जरी षटकार आल्यानंतर देखील चौकार आल्यानंतर मी कमबॅक करून देणार, मी पॉवर प्लेचं षटक चांगलं समाप्त करणार, हा विश्वास अमोल म्हात्रे या कर्णधाराला आणि नक्कीच या संघाला देत असताना शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतो हुझैर
जे फिरोज शेख रायगडकडून खेळणारे त्यांचे बंधुराज वय वर्ष 16 यांना देखील आपण पाहत आहोत. डीप मिड विकेटला आपण पाहतोय तो म्हणजे तुषार. शॉट फाईन लेगला आहे तो म्हणजेच ओ अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा कव्हरला रूम बनवून खेळायचं होतं. अप्रतिम षटक आणि ही आवश्यकता आहे. ज्या गोलंदाजीची गरज होती ती गोलंदाजी झाली. षटकार चौकारानंतर देखील पॉवर प्लेमध्ये असं वाटलं होतं की 15-18 धावा होतील, मात्र धाव संख्या 10. चांगलं कमबॅक करतायत. शॉट थर्डमॅनला मंदार गरुडे, त्यानंतर शॉट फाईन लेगला आपण पाहतोय तो म्हणजे सूर्या नायडू. शॉट स्क्वेअर लेगला आहेत उझेर, कव्हरला सोहम, त्यानंतर आपण तुषारला पाहतोय. आणि गोलंदाजीमध्ये आता तुषारला आणलेल्या मॅन फ्रॉम ठाणे या परिसरामधले वेगवेगळे असे खेळाडू आहेत. यामध्ये कापूर बावडी या परिसरातले असतील, कोपरीचे असतील. विनायक काते आपलं देखील हार्दिक स्वागत. सिंग राहुल आपका भी हार्दिक स्वागत. आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय तुषार, अनुभवी गोलंदाज आहे. अनुभव चांगला आहे ज्या टप्प्यावर गोलंदाजी करते. आणि दुसरं पॉवर प्ले यामध्ये आपण पाहणार आहोत अरफात आणि ज्या प्रकारे ओपनिंगला आलेला बॅट्समन अमर यावर मोठी जबाबदारी असेल. अनुभव छान. आपल्याला जर टीम पाहायला मिळाली प्रशांतजी तर या टीममध्ये अमोल म्हात्रे सर लीड करत असले तरी सुद्धा मंदार गरुडे यांना आपण पाहतोय या मॅचमध्ये. आपल्याला या मैदानावरचे स्थानिक क्रिकेटपटू लेजंड, एक लिटिल मास्टर ऑफ टेनिस क्रिकेट या ठिकाणी आपण पाहत आहोत. भाजपा मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर साहेब, माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा उत्तर मुंबई आदित्य दरेकर साहेब. ज्या वेळेस गेले 10-12 वर्षामध्ये ज्यावेळेस आम्ही CM चषक स्पर्धा कव्हर केली जी माघाट आणि विधानसभेच्या माध्यमातून असेल त्यावेळेस देखील फार मोठे योगदान प्रकाश दरेकर साहेबांचं. आता मात्र स्लोअर वन ऑफ कटर, कळलाच नाही चेंडू कधी आला आणि वळला. हे आवश्यक आहे. फलंदाजांना बांधून ठेवायचं असेल तर तुमचा टप्पा. म्हणून ना स्वर्गीय दीपक शाह सरांची आठवण येते. ज्या प्रकारची त्यांची गोलंदाजी होती. गावदेवी एक सर, त्यानंतर आपण जर पाहिलं तर जी सुरुवात नर्मदा अर्जुन, त्यानंतर प्रेसी आणि अप्रतिम अशी गोलंदाजी करणारे ते गोलंदाज यांच्याच आठवण येते. ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. जलद गतीने अप्रतिम चेंडू, रफ्तार के साथ बीट करते हुए बल्लेबाज अमर को विचार करने पर मजबूर किया है. जैसे वहाँ पर वो गेंद डॉट हुई, अरफात वहाँ पर जा रहे हैं, उनसे बात कर रहे हैं कि इस तरह की गेंदबाजी को इस पावर प्ले में हमें रन बनाने हैं, क्योंकि जितनी गेंदें डॉट बनेगी मनोवैज्ञानिक दबाव बढ़ने वाला है और प्रेशर में लेना होगा. जिस अंदाज से यहाँ पर ये पावर प्ले का दूसरा ओवर चल रहा है, रन संख्या अभी भी वहाँ पर ही है, 10 रन आगे ना पीछे. 2 गेंदें बेहतरीन, एक अच्छा बॉलिंग अटैक नज़र आ रहा है. कल सेमीफाइनल क्वार्टर फाइनल में हमने देखा था जिस अंदाज से कार्तिक खेले थे. अगली गेंद तुषार और ये उनके लेंथ में मिली थी, आउट ऑफ द पार्क. अमर जिस गेंद की राह देख रहे थे जर 12-13 पासून ज्या वेळेस आम्ही देवीपाडा, काजूपाडा, आनंदनगर या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा, बॉक्स क्रिकेट असतील, ज्यावेळेस नेहमीच त्यांची उपस्थिती पाहायला मिळालेली. CM चषक देखील माघाडीने विधानसभा ज्या माध्यमातून कव्हर केला होता, ज्यामध्ये आम्ही कबड्डी, खो खो, क्रिकेट, त्यानंतर विशेषतः वेगवेगळे डान्स कॉम्पिटिशन देखील कव्हर केल्या होत्या. ज्यावेळेस प्रकाश दरेकर साहेबांची फार मोठी उपस्थिती आणि कोरोना काळामध्ये त्यांनी केलेले योगदान आपण पाहिलेलं आहे. आता मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू थोडासा खाली राहतोय. जी अपेक्षा करत होता बॅट्समन उसवी घेऊन जो पूल करणार त्या पट्ट्यामध्ये येऊ शकला नाही. खाली राहतोय चेंडू. अजून एक चेंडू डॉट होतोय. निर्धाव चांगले षटक हाताळतोय. आता फक्त 4 चेंडू प्रशांतजी झालेले आहेत. एकमात्र चेंडू जो ऑफ कटर बाहेर निघाला, जो लेंथ मिळाला आणि ज्या चेंडूला अमरने षटकारासाठी पाठवलं तो अपवाद वगळला. तर आत्तापर्यंत ओव्हर चांगली आपण पाहतोय तुषारची. बिल्कुल सही, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की उन्होंने और अच्छा कमबैक किया. और लेग स्टंप की तरफ गेंद थी, पैरों की तरफ डालने की कोशिश और गेंद लेग स्टंप के बाहर जाती भी नियत नहीं है. रन संख्या फिलहाल 17 रन 1 विकेट के नुकसान पर. सेमीफाइनल का दूसरा मुकाबला आप देख रहे हैं. विक्रोलिंस बनाम रॉयल स्टनर. विक्रोलिंस ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है और रॉयल स्टनर के बल्लेबाज फिलहाल बल्लेबाजी कर रहे हैं. रन संख्या 17 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरे ओवर का खेल चल रहा है. ऑन साइड पर पुल करना चाहते थे राजू. बल्लेबाज जो है ना वो खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं. अमर इसीलिए गेंद को बल्ले के बीचों बीच नहीं खेल पा रहे, वो थोड़ी परेशानी है. बढ़िया गेंदबाजी.
अच्छा कमबैक। जब चौका आता है, छक्का आता है, तब जाकर कमबैक करना भी आना चाहिए एक बार फिर गेंदबाज को। तो बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं बेहतरीन अंदाज में, सही इलाके में, टप्पा खाने के बाद बिल्कुल तेज रफ्तार के साथ गेंद बल्लेबाज की तरफ जा रही है, इसलिए अपने बाजू खोलने का मौका नहीं मिल रहा है। टूर्नामेंट के आयोजनकर्ता अजिंक्य सानप, इस वक्त आप देख रहे हैं बैक पर चले गए, ऑन साइड पर गेंद को पुल किया, इसका इंतजार कर रहे थे। बहुत खूबसूरत स्ट्रोक। के कोने का इस्तेमाल किया गया था, टप्पा खाने के बाद बिल्कुल शॉर्टिंग गेंद थी, बैकवर्ड चले गए और बल्ले के बीचों बीच गेंद को खेलते हुए बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज का। अमर इंतजार कर रहे थे, 2-3 गेंदों में स्ट्रगल किया था, उसके बाद में का अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया किया। अब जाकर देखें तो मंच पर या व्यासपीठावरती जर आपण बघितलं तर प्रकाश दरेकर साहेब, त्यानंतर आदित्य दरेकर साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या समेत अक्षय जगताप आणि या स्पर्धेचे शिल्पकार अजिंक्य सानप यांना आपण ऑन स्क्रीन देखील अगदी थोड्याच वेळात पाहणार आहोत। 2 षटकांचा खेळ, 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। ओंकार, छोटा ओंकार, आपण प्लीज लगेचच आमच्या समालोचन कक्षाकडे या। छोटा ओंकार 23 पमान। थोड़ा ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को ऑनसाइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही है, शरीर को लगी, पैरों की तरफ एक बार फिर लगती हुई गेंद और उसके बाद में चली गई है विकेट कीपर की तरफ। अमोल मात्रे ने विकेट के पीछे बहुत अच्छा काम किया, रन की कोई संभावना नहीं है। 23 एक विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल चल रहा है। सोहम गेंदबाजी करते हुए, अमर 12 पर बल्लेबाजी करे, गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है। फुल टॉस गेंद, डीप एक्स्ट्रा कवर पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, एक खिलाड़ी दायरे के अंदर भी है, तो फुल टॉस गेंद को ड्राइव किया था, अलोंग द कारपेट गेंद जाती हुई बाउंड्री लाइन की तरफ 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए। रन संख्या 24 एक विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए रॉयल स्टनर। खूबसूरत नजारा में देख रहा हूं टूर्नामेंट का सेमीफाइनल का ये मुकाबला, दूसरा मुकाबला आप देख रहे हैं। मैदान के अंदर दोनों बल्लेबाज लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है। अमर 12 पर बल्लेबाजी करते हुए, बिल्डिंग की जमावट, एक फ्लैंक स्लिप पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, डिस्क केले की तरफ एक खिलाड़ी तैनात और लेग स्टंप के बाहर गेंद, टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ी नीचे भी रही है लेकिन लेग स्टंप के बाहर है, दिशाएं गेंद वाइड बॉल का इशारा। मिस्टर एस्टा से रन संख्या, स्कोर 25 रन एक विकेट के नुकसान पर। अमर 12 पर बल्लेबाजी करते हुए 6 गेंदों का सामना किया है और इस वर्जन में खास करके आप 6 या 8 ओवर का मैच खेलते हैं तो बिल्कुल स्ट्राइक रेट देखा जाएगा। 20 ओवर का मैच 20-20 का मुकाबला जब आप खेलते हैं तो बिल्कुल वो स्ट्राइक रेट देखा जाएगा बल्लेबाजों का। ऑफ टाइम के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है, दोबारा वाइड बॉल का इशारा। राजू, लेफ्ट हैंड राइट हैंड जब कॉम्बिनेशन होता है तो गेंदबाजी करना आसान नहीं है, नियंत्रण के साथ गेंदबाजी करने की जरूरत है। सोन ने पहली गेंद लेफ्ट टाइम के बाहर डाली, दूसरी ऑफ टाइम के बाहर, दिशाएं गेंदबाजी मैदान के अंदर हो रही है। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ज्या प्रकारे गोलंदाजाला कमबॅक करण्याची गरज आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली होती, षटकार आल्यानंतर देखील आता दोन्ही आपल्याला वाईट पाहायला मिळाले। आता मात्र हा चांगला टप्पा गुड लेंथवरून राईज होता, जे अगोदर पाहिले आता मात्र खाली राहतोय आणि हा गुड लेंथचा स्पॉट तुम्हाला मिळणं गरजेचं आहे। ऋषी यादवला आपण पाहतोय ज्या पद्धतीने या ठिकाणी मिडॉनला आहेत, खूप अनुभव आहे यांच्याकडे देखील। दुसऱ्या पर्वामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी, फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी, ओपनिंगला आले होते ओमकार देसाई यांच्यावर, त्यानंतर श्रेयस इंदुलकर। मग काही देखील मी म्हटलं की श्रेयस इंदुलकरसाठी फार लकी ग्राउंड आणि फायनलला देखील संघ पोहोचलेला ट्रायडर नवी मुंबई। बघूया कोणता संघ फायनलला पोहोचणार। फुटचा चेंडू आखोटा पैता ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, थोडासा बॅकअप द लाईन ठेवून फिरवण्याचा प्रयत्न मात्र जास्त बाहेर निघाला ऑफ स्टंपच्या आणि पंचांचा इशारा येतोय वाईट। तुषार तेच सांगतोय की बेसिक क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे, जास्त एफर्ट करण्याची काही गरज नाही आहे, तुझा टप्पा तुला पकडायचा आहे। कारण एखादा गोलंदाज जेव्हा सक्षम गोलंदाज होतो त्यावेळेस त्याला नेहमी पहिल्यांदा त्याची लाईन लेंथ पाहायची असते आणि ती दिशा त्याला मिळाली आणि तो टप्पा मिळाला, त्यानंतर भल्या भल्या बॅट्समॅनला तो नक्कीच संकटात आणू शकतो। प्रमुख गेंदबाज के तौर पर सोहन गेंदबाजी कर रहे हैं, रन संख्या 27 एक विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद
ऑन साइड पर बहुत अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी दायरे के अंदर तो कोई नहीं है, डीप स्क्वेयर की तरफ एक बॉडी की तरफ खिलाड़ी मौजूद है और बढ़िया फील्डिंग, बहुत ही अच्छी फील्डिंग। इस ओवर की बात करें तो तीसरे ओवर का खेल, रन संख्या 28, 1 विकेट के नुकसान पर दोनों बल्लेबाज बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन है, इसलिए सोहन के लिए दिक्कतें आ रही है। बेहतरीन गेंदबाज है, लेकिन आपने सेका रिदम होना बहुत जरूरी है। सुर और ताल के साथ गेंदबाजी करने की जरूरत होती है, तब चक्कर बात बनती है। 28 पर 1। येस, नक्कीच अप्रतिम या ठिकाणी टप्पा पकडून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, ज्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी विश्लेषण केलं. आता मात्र अनदर ब्युटिफुल डिलिव्हरी, भाग पाडला पूल करायला, अरफात आउट होतोय. महत्वाची विकेट ज्या ठिकाणी जेव्हा अरफात बॅटिंगला येतील तेव्हा आपल्याला पाहायला मिळतील काही चांगले फटके. मात्र त्याचे आवडते जे फटके आहेत ऑफ साईडला, कव्हरला विशेषतः खेळतो, त्याला थोडीशी या ठिकाणी मुरड घालावी लागली, कारण त्याला टप्पे ते मिळालेच नाहीत आणि हे विशेषतः आपण पाहिली. या ठिकाणी आपण व्यासपीठावर पाहतोय आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक, भारतीय जनता पार्टी मुंबई उपाध्यक्ष प्रकाशजी दरेकर साहेब, त्याचप्रमाणे उत्तर मुंबई जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष आदित्य दरेकर साहेब आहेत. आणि या ठिकाणी सन्मान सत्कारासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रशांत आदवडे यांच्याकडे. चेक. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. या व्यासपीठावरती माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय प्रकाशजी दरेकर आणि प्रकाश होतात असलेला एक चेहरा. राजकीय पटलावरती आपण बघितलं तर सातत्यानं प्रकाश दरेकर साहेब वेगवेगळ्या कारणासाठी प्रकाश होतामध्ये असतात आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती केला जातो. मी स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय अजिंक्य सानवे यांना विनंती करेन, आज या अत्यंत भव्य दिव्य अशा मंचावरती राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023च्या मंचावरती आदरणीय प्रकाश दरेकर साहेबांचा यथोचित सन्मान केला जातोय. मानाची शाल, पारंपरिक पद्धतीने हा सन्मान, टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहे. अजिंक्य सानप यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे शिल्पकार आधारस्तंभ आहेत आणि प्रकाश दरेकर एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. राजकीय पटलावरती सातत्यानं आपण या ठिकाणी त्यांना पाहू शकता आणि आज त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती होतोय. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे उत्तर मुंबईचे उपाध्यक्ष आदरणीय आदित्य दरेकर यांचा सन्मान व्यासपीठावरती करत असताना मंत्री अर्थात अक्षय जगताप, युवा मोर्चाचं आणखीन एक नेतृत्व आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आदित्य दरेकर यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतो आहे. अतिथि देवो भव, कहती ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये हमारी परंपरा है, ये हमारी संस्कृती है. यावेळेला व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान आपण पाहिलेला आहे. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 एक मानाची आणि प्रतिष्ठित स्पर्धा मुंबईमधली. दहिसर विधानसभेचे उपाध्यक्ष कुंतेश पटेल यांचा देखील व्यासपीठावरती सन्मान आपण करणार आहोत. मी अजिंक्य सानप या स्पर्धेचे शिल्पकार यांना विनंती करेन, आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. मानाची शाल आणि सतुज प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातो आहे. मान्यवरांना मी पुन्हा एकदा विनंती करेन, आपण अस्वस्थ व्हा, क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्या. याचबरोबर चेक. मैदानातला सामना सुरूच राहील, परंतु याच दरम्यान आपण बघितलं तर राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 8वं पर्व आहे आणि 8व्या पर्वाच्या या निमित्तानं आज व्यासपीठावरती प्रकाश दरेकर साहेब उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करेन, या निमित्तानं मुंबईमध्ये एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. आज उपस्थित क्रीडा शौकीनांना आपण मार्गदर्शन करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. बसा बसा. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीच्या आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सन्माननीय अजिंक्य सानप, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सन्माननीय अक्षय जगताप,
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उत्तर मुंबईचे उपाध्यक्ष सन्माननीय आदित्य दरेकर, दहिसर विधानसभेचे भाजपाचे उपाध्यक्ष कुंतेश पटेल, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित क्रिकेट रसिक बांधवांनो भगिनीनो, गेली 2 दिवस अत्यंत खेळाडू वृत्तीनं अजिंक्य सानप, अक्षय जगताप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या पुढाकारानं मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये पुणे असेल, रायगड असेल, पालघर असेल, मला वाटतं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून क्रिकेट टीमने सहभाग घेतला आहे. आणि आता सेमीफायनलनंतर फायनल मॅच होईल. सर्व विजेत्या स्पर्धकांचं मी ॲडव्हान्समध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि जे संघ पराजित होतील, प्राईज जिंकणार नाहीत, त्यासाठी पुढच्या स्पर्धेसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर क्रिकेटच्या माध्यमातून एक सांघिक भावना जपून युवकांना एकत्र आणण्याचं काम सानप आणि जगताप ह्या त्यांच्या सहकार्याने केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जिंकलात म्हणजे संपलं नाही. त्या स्पर्धेमध्ये दैदिप्यमान यश संपादन कराल, त्यावेळी अशा प्रकारच्या आमच्या स्पर्धा आयोजन करण्यामागचा आयोजकांचा हेतू साध्य होईल. आणि ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले क्रिकेटर येणाऱ्या भविष्यामध्ये फक्त अशा स्पर्धा नव्हे, मुंबई लेवलला असेल, राज्य लेवलला असेल, किंबहुना देशाच्या टीममध्ये जाण्याची संधी मिळो. आणि आम्हालाही येणाऱ्या भविष्यामध्ये अभिमान वाटेल की आम्ही आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये भाग घेतणारा माणूस हा देशाच्या, राज्याच्या स्पर्धेमध्ये खेळतो. आणि तशा प्रकारचं यश लाभण्यासाठी मी क्रिकेट बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमानिमित्त आपण बोलावलं, उपकृत केलं, सन्मानित केलं, त्याबद्दल मी मनपूर्वक संयोजकांचे आभार मानतो. युवकांची ताकद एकत्र येऊन अशा प्रकारच्या खेळाडू वृत्तीनं आपण सामोपचारानं हे कार्यक्रम संपन्न करताय. आणि भविष्यामध्ये माझ्याकडून असेल, महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर असतील, आपले खासदार सन्माननीय गोपाळ शेट्टी असतील, आपल्या ह्या विभागाचे आमदार सुनील राणे असतील, यांच्यामार्फतही आपल्याला जे जे सहकार्य अभिप्रेत आहे ते देण्याचा विनम्र शब्द येतो. पुनश्च एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. थँक्यू व्हेरी मच आदरणीय सन्माननीय प्रकाश दरेकर साहेब. ते देखील एक स्वतः वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याचे आयोजक देखील आहेत. मागणी विधानसभेमध्ये आम्ही यापूर्वी पाहिलेलं आहे. कोरोना कालावधीमध्ये देखील खूप चांगलं काम आपल्या माध्यमातून झालं आहे, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. इथे अजिंक्य सानप स्पर्धेचे शिल्पकार आहेत. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा मॅच सुरू होतोय. ओव्हर टू राजू कोळे. धन्यवाद. या ठिकाणी प्रकाश दरेकर साहेबांना देखील मी धन्यवाद देऊ इच्छितो. वेगवेगळ्या कबड्डी स्पर्धांच्या माध्यमातून खूप चांगले योगदान, ज्याच्या वेळेस आम्ही देवीपाडा गजानन महाराज मंदिर भक्त मंडळ, बबन सावंत साहेबांची स्पर्धा असेल, काजूपाड्यातील मैदानं असतील या ठिकाणी, आणि वेगवेगळ्या बॉक्स क्रिकेटला देखील नेहमीच त्यांची एक खूप छान असं प्रोत्साहन खेळाडूंना दिलं जाणारं व्यक्तिमत्व. 4 धावसंख्या 32 आणि बॅटिंग पॉवर प्ले. पहिला चेंडू देवाचा आणि देवाच्या चेंडूवर तुषारच्या हातामध्ये सोपा झेल, खेळाडू बाद गॉन. विकेट महत्वाची. जुनैद, बघा ज्या बॅट्समनची काल देखील मी वाट पाहत होतो, आमिर दाफेदार, वन ऑफ माय फेवरेट क्रिकेटर, रॉयल स्टर्नसाठी नेहमीच ज्या वेळेस पुन्हा या संघाकडून खेळले तेव्हा आमिर, जुनैद, इजरार आणि उबेद ही नावं काही नक्कीच आहेत. अक्षय सोनी आहे. आज आपण अरफातला देखील पाहिलं, मात्र आमिर परततोय आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतला होता, कारण त्याच ओव्हरमध्ये खूप चांगली सुरुवात करायची होती. या ठिकाणी
जयेश दादागड साहेबांचं देखील हार्दिक स्वागत. आपल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी महिला संघासाठी सिलेक्शन आणि जे प्रशिक्षक म्हणून देखील आपण पाहिलं नर्मदा अर्जुनचे एक जबरदस्त क्रिकेटर आणि आता स्ट्राईकला येत आहेत नितीश मोरे. बघा गंगा बॉईज हा संघ मालवणी या परिसरातील तुषार दवंगे यांचं मी नाव घेतलं. तुषार दवंगे लीड करत असताना रोहन गुप्ते गोलंदाजी करत असताना देखील हाच 10वी-12वी मध्ये असताना खेळाडूला संधी मिळाली आणि त्या संघातून देखील खेळला तो नितीश मोरे. स्ट्राईकला पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूला खेळून काढतोय. चेंडू तो लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा येतो तुंग षटकार. संघासाठी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं एक व्यावसायिक कबड्डीपटू आहे. देना बँकेसाठी देखील खेळला, बँक ऑफ इंडियासाठी देखील खेळला, असा राष्ट्रीय खेळाडू देखील कबड्डी मधील जो आता बॅटिंग करताना आपण पाहतोय गंगा बॉईज संघाकडून ज्याने आपल्या व्यावसायिक टेनिस क्रिकेटची सुरुवात केली. चारकोप सेक्टर 1 या परिसरामध्ये देखील जो एक छान असा क्रिकेट खेळला आणि तोच या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. बॅटिंग पॉवर प्ले घेतला होता ज्यावेळेस आमिर दाफेदार त्या ठिकाणी होता आणि नितीश स्वतः होते. स्ट्राईकला नितीश मोरे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पुन्हा एकदा देवा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. देवाचा पुढचा चेंडू मात्र चकून जातोय, बाहेर निघाला. नक्कीच थोडं बॅट्समन थोडेसे या ठिकाणी मागे हटले होते मात्र चेंडू निघून गेला. तो म्हणजे यष्टीरक्षक अमोल म्हात्रे सरांच्या हातामध्ये. अजून एक चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर एक धाव मिळाली, त्यानंतर षटकार आणि 4 चेंडू. अजून 2 चेंडू या पॉवर प्लेच्या बागेत. प्रशांतजी बिल्कुल एक बीच मैदान पर बिल्कुल चल रहा है और फुल टॉस खेल दिया ऑन साइड पर डीप स्क्वायर लेके बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया है और गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन की तरफ जाएगी. फुल टॉस गेंद थी सही गेंदबाजी करना चाहते थे लेकिन थोड़ी पैरों की तरफ गेंद चली गई और उसके साथ इस गेंद पर चौका. 43 पर 43 धावा. 43-43. 5वें ओवर का खेल चल रहा है. ऑफ टर्म के बाहर फुल टॉस गेंद गैप में खेलते हुए टाइमिंग बन गया, पीछा कर रहे गेंद ट्रबल बॉडी की तरफ जा रही है. शानदार बल्लेबाजी. ऑफ साइड पर पॉइंट और कवर के बीच का फासला चीरती भी गेंद गोली की रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाहर चली गई 4 रनों के लिए. बैटिंग पावर प्ले में 15 रन आए हैं तो बढ़िया खेल, बहुत ही अच्छा खेल रहा बल्लेबाजों की तरफ से. रॉयल स्टनर के बल्लेबाज जुनैद और नीतीश 14 पर खेल रहे हैं. जुनैद ने 1 रन बनाया है 5 ओवर में. 47 पर 4. और अब जाकर देखिए ये जो 6वां ओवर है बहुत महत्वपूर्ण रहेगा. राजू क्या मोमेंटम बल्लेबाजों की तरफ है जिस तरह से वो ये ओवर आए 15 रन आए हैं. नक्कीच या ठिकाणी ह्याच मोमेंटमला पुढे घेऊन जावं लागेल. जुनैद हा देखील एक डेंजर बॅट्समन आहे आणि या दोघांनी जर अजून 1-2 ओव्हर उभे राहून एक बॅटिंग केली तर नक्कीच ही धावसंख्या आपल्याला चांगली पाहायला मिळेल. धावसंख्या 47 आणि या चेंडूला पाठवतोय मात्र खेळाडू त्या ठिकाणी हुसेर. फिरोज शेख यांचे छोटे बंधुराज. था गेंद को ऑन साइड पर पुल करना चाहते थे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ लेकिन पीछे वही से खिलाड़ी है. बहुत अच्छा कैच, बहुत ही बेहतरीन कैच उजैर द्वारा. और एक जो दबाव बन रहा था खास करके गेंदबाज के ऊपर वो थोड़ा सा कम हो जाएगा इस विकेट से क्योंकि इससे पहले बैटिंग पावर में 15 रन आए थे. तो प्रमुख गेंदबाज के तौर पर आज दीप ने बहुत बड़ी सफलता अर्जित की है. नए बल्लेबाज यश मैदान के अंदर आ रहे, कप्तान मैदान के अंदर आ रहे, नीतीश 14 पर गए. नीतीश के ऊपर राजू सबकी निगाह रहेगी. पाहतो या ठिकाणी जी सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. पॉवर प्लेमध्ये 15 धावांनंतर कमबॅक करतोय विक्रोलियन्स आणि ती महत्त्वाची विकेट या ठिकाणी मिळून देतोय तो म्हणजे दीप.
दीप गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं. राईट मोर द विकेट. स्ट्राईकला यश जाधव आणि या चेंडूला पाठवतोय. हा देखील खेळाडू येतोय. पुन्हा एकदा हुझेर. महत्वाची कामगिरी. आपल्याला जेव्हा जेव्हा था डिप स्क्वायर लेग पर दोबारा आप हुजैर को देख रहे हैं. बहुत ही बेहतरीन कैच और अच्छा कैमरा बक. लाइव की जो टीम है इनका कैमरा बक बहुत अच्छा था. आखिर तक गेंद को पकड़ के रखा और उसके बाद में हुजैर कहाँ गलती करने वाले हैं. 47 पर 6 छठवां ओवर प्रगति पर. रॉयस टर्नर फिलहाल थोड़ा स्ट्रगल करते हुए. नए बल्लेबाज गिरीश नीतीश एक बार फिर दोनों बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी. अब कीर्तिमान के दहलीज पर है. क्या टूर्नामेंट की तीसरी हैट्रिक आएगी. लगातार 2 झटके आए हैं. 2 झटके दिए हैं गेंदबाज दीप ने. शानदार गेंदबाजी कर रहे हैं. नक्कीच या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि हॅट्रिकची संधी आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा दीप. खरोखरच आपल्या संघासाठी दीप प्रज्वलित केलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर इन्फॉर्म बॅट्समन नितीश मोरे ज्याला स्ट्राईक जास्त मिळणं गरजेचं आहे तो नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. कारण पहिली 2 चेंडूवर 2 सलग विकेट मिळालेले आहेत. जे गडी बाद झालेले आहेत ते म्हणजेच या अगोदर आपण पाहिलं आमिर च्या पद्धतीने बाद झाला. जुनेद आणि त्यानंतर यश. स्लोवर 1 खेळून काढलाय. या ठिकाणी संजय पांडे यांचं देखील हार्दिक स्वागत. अतिशय चांगली गोलंदाजी होत आहे. कमबॅक करतोय विक्रोलियन्स. या संघाला कल्पना आहे की काल देखील ज्या प्रकारे दीपक 11 स्ट्रायकर भांडूप या संघाविरुद्ध शेवटचा क्वार्टर फायनल प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरला होता. सर्वांचं मनोरंजन पाहायला मिळालं होतं. गोलंदाजी करणारी दीप आणि आता मात्र हुक करतोय आणि बुक करतोय 6 धावांसाठी. उत्तुंग षटकार. गोलंदाज म्हणून बैल एक बार फिर बहुत ऊपर चली गई थी. बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया ऑन साइड पर. बाय हुक बाय क्रुक. आपको प्रेशर रिलीज करने के लिए इस तरह का स्ट्रोक खेलने की जरूरत थी. एक दर्शनीय स्ट्रोक. थोड़ा सा प्रेशर रिलीज हो जाएगा. मोमेंटम बिल्कुल गेंदबाजों की तरफ था. एक अच्छा ओवर घट रहा था उसको थोड़ा सा खराब कर दिया. यह अच्छा स्ट्रोक बल्लेबाज द्वारा. और एक अच्छा स्ट्रोक और क्या कैच लिया गया देखने वाली बात है. बिल्कुल इस वक्त बहुत ही बेहतरीन और शानदार फिट म्हणत होतो प्रशांतजी की ज्या प्रकारे या ठिकाणी जेव्हा जेव्हा मोमेंटम शिफ्ट होते त्यावेळेस हीच गोष्ट घडते की गडी बाद होत आहेत. हीच मोठी या ठिकाणी थोडंसं टेन्शन झालेलं आहे. संकट हेच ओढवलं आहे. आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद झाले. त्यानंतर चेंडू निर्धाव आला. 4थ्या चेंडूवर षटकार आला आणि 5व्या चेंडूवर विकेट. म्हणजे ज्या बॅट्समनने शेवटचे बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 3 जबरदस्त स्ट्रोक खेळले होते षटकार चौकार चौकार तो मात्र नक्कीच या ठिकाणी जवळपास 5 चेंडू नॉन स्ट्राइकलाच उभा है. बिल्कुल आपने एक बार फिर सही कहा. जिस तरह से नीतीश ने बल्लेबाजी के 14 रन बनाए हैं और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करी कॉन्फिडेंस के साथ. तो कल सूर्या और खास करके कदम बहुत बढ़िया तरीके से वो बल्लेबाजी कर रहे थे. शानदार शशिकांत कदम जब सूर्या फॉर्म में थे अच्छी बल्लेबाजी कर रहे थे तो स्ट्राइक रोटेट कर रहे थे शशिकांत कदम. तो उसी तरह से उसी रणनीति के साथ आज बल्लेबाजी नहीं हुई है. 53 7 विकेट के नुकसान पर है और ओवर छठा प्रगति पर. इस ओवर की आखिरी गेंद शेष. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज दीप इस वक्त ड्राइव किया. ये आपको पहले करना था. नीतीश को ज्यादा मौका देने की जरूरत थी लेकिन परेशानी ये है अब जाकर राज ने सिंगल निकाला. वो अपने पास स्ट्राइक रखेंगे. नीतीश नॉन स्ट्राइकर एंड की तरफ रहेंगे. मतलब पिछले ओवर में 6 गेंदें आपके पास थी. नीतीश 6 गेंदों में नॉन स्ट्राइकर एंड की तरफ खड़े रहे. अभी ये और एक ऐसा ओवर आएगा जिसमें 6 गेंदें आपके पास है. नीतीश को कितना मौका मिलेगा वो देखने वाली बात है. रन संख्या 54 7 विकेट के नुकसान पर है. 6 ओवर का खेल राजू समाप्त हुआ है. नक्कीच 6 षटकांचा समाप्त झालेला खेळ आपण पाहतोय. या खेळाचा ताळमेळ आता तयार करावा लागेल. नितीशला देखील आक्रमण करावं लागेल. मात्र नितीशला साथ द्यावी लागेल राजला. कारण 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धावा.
म्हणजे आव्हान जी धावसंख्या आपण पाहतोय 54, ती नक्कीच या ठिकाणी आपल्याला एक 85 पाहायला मिळू शकते. प्रकाश अण्णा आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करते प्रकाश अण्णा यांना कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं है. प्रकाश अण्णा जी आपका भी हार्दिक स्वागत. जनक जी को हम देख रहे हैं, एक कमाल के खिलाड़ी नर्मदा अर्जुन के बहुत सारे ऐसे आज खिलाड़ी यहाँ पर नजर आ रहे हैं. ज्या प्रकारे या ठिकाणी जो क्रिकेट आपण पाहत आहोत एलिपॅड जनरल अरुणकुमार वैद्य मैदान MHB कॉलनी, नेहमीच या मैदानातून ग्रेट लेजंड क्रिकेटर भरत वाघेला सर, मंदार गरुडे यांना आपण पाहतो. लिटिल मास्टर शॉर्ट थर्डमॅनला उभे आहेत. गेले 2 दिवस देखील यांच्याच नावाची चर्चा होती. काल एक सर गावदेवीचे हरिराम नाना या ठिकाणी आले होते, ज्यांनी कित्येक नवोदित खेळाडूंना संधी दिली. हो, फुल टॉस चेंडू स्लोअर वन होता, लवकर खेळले. मात्र या ठिकाणी जोपर्यंत एक धाव पूर्ण होते स्वतः खेळून जात आहेत कार्तिक आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 56. 2 बॉल झालेले आहेत. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. द बॅट्समन इज लुकिंग डेंजरस नाव. Someone has to take the responsibility. It's time now to just hit the big one. Next delivery. And there is a chance, but no one is there. One bounce for 4 runs. Bisecting cow corner player and long on. It's a welcome bounce. खेला गया एक बार फिर नो पुल टॉस गेंद थी, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़ गया और उसके साथ प्लेसमेंट बहुत अच्छा था. गेंद गैप में जाते भी और अच्छा स्ट्रोक. मच नीडेड बाउंड्री फॉर द बॅटिंग साइड. नक्कीच आवश्यक होती त्यावेळेस बाउंड्री मिळालेली आहे. आणि आता देखील हा कव्हरला षटकार पाहायला मिळतोय का? खेळाडू त्या ठिकाणी पाहायला येतोय. मात्र 1 धाव तर पूर्ण केलेल्या 2 धावांसाठी प्रितेश चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं महेश मकवाना सरांनी की लाईन कुठे झालेला चेंडू, आणि त्यानंतर आपण पाहत आहोत केवळ एकच धाव या ठिकाणी मिळालेली आहे. कारण काही ठिकाणी आपण जे नियम पाहतोय मैदानाचे की तिथे झाडाला लागल्यानंतर पळून काढायचे आहेत आणि तेच विचारतायत त्या ठिकाणी दोन्ही खेळाडू देखील. आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 61. अद्याप 4 चेंडू झालेले आहेत. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 ते 20 धावा करण्याचा मनोदय तयार करावा लागेल तरच या ठिकाणी एक 82-85 धावा करू शकता. पहिल्या सेमीफायनलमध्ये 100 धावांचा डोंगर पूर्ण केला. केवळ आपण जर पाहिलं तर 1 ओव्हर ठेवून 101 धावा पूर्ण केल्या होत्या. बिल्कुल पहले मैच में बहुत ही अच्छी रणनीति बल्लेबाजों द्वारा जरूर थी. दोनों तरफ से अच्छा खेल हुआ. रन संख्या फिलहाल 61-7 विकेट के नुकसान पर. लेकिन जब नीतीश को मौका मिल रहा है, एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी इन्होंने की है और अब जाकर थोड़ा सा इंतजार हो रहा है. राज 7 पद के रहे. नीतीश ने अभी तक 15 रन बनाए हैं और दोनों बल्लेबाज जिसमें कि नीतीश के ऊपर निगाहें रहेगी. बेहतरीन बल्लेबाजी के शॉट सिलेक्शन अच्छा है. बहुत सारे दर्शक हमारे साथ आज जुड़े हुए हैं इस मैदान के ऊपर और आप ग्रैंड फाइनल देख रहे हैं. राजेंद्र शर्मा मेमोरियल ट्रॉफी 2023 8वां सीजन सेमीफाइनल का दूसरा मुकाबला. गेंदबाजी करने के देव तैयार. बाहरी किनारा. हो विकेट कीपर ने कैच छोड़ा है. अमोल सर वैसे कैच नहीं छोड़ते. एक बार फिर आप वाइड बॉल नहीं डालना चाहते हैं, कैच नहीं छोड़ना चाहते, लेकिन कैच छूटा है. इसका फायदा नीतीश मौर्य बिल्कुल उठाने वाले हैं. एक मौका था, एक मौका बिल्कुल था, एक मौका, एक अवसर आपने छोड़ दिया. बहुत अच्छी गेंदबाजी देव द्वारा. या ठिकाणी थोड्याच वेळात आशिषभाई मांडवीकर साहेब आणि हरीशभाई मांडवीकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि या चेंडूला पाठवतोय. हा येतोय हवाई फायर, हवाई हल्ला, गगनचुंबी षटकार. ते म्हणजे नितीश मोरे. म्हणजेच मगाच्या ओव्हरमध्ये त्याला संधी मिळाली नाही आणि त्याचा परिपाक बघा. थोडंसं या ठिकाणी गोलंदाज ॲडव्हान्टेजमध्ये होते. मात्र ज्यावेळेस संधी मिळते तेव्हा नितीश हल्लाबोल करतोय.
जब ये शॉट खेला गया तो मैं देख रहा था विकेट कीपर अमोल सर को, इन्होंने एक बार फिर सर के ऊपर से वो कैप निकाला और सर के ऊपर इनके हाथ जाता हुआ बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था बल्लेबाज नीतीश मोरे द्वारा। नीतीश मोरे वारे वारे, आपके वारे न्यारे, मैदान के अंदर कमाल कर रहे हैं, शानदार बल्लेबाजी। अब तक 21 रन बनाए हैं, 8 गेंदों का सामना किया, रन संख्या 67 पर 7 और 7 ओवर का खेल समाप्त हुआ है। अभी भी यहाँ से 6 गेंदे हैं और बहुत महत्वपूर्ण गेंदे, खास करके आने वाली जो गेंदे हैं इसके ऊपर अगर बल्लेबाज नीतीश मोरे को ज्यादा मौका मिलता है तो मजा आएगा। दूसरी तरफ से नीतीश मोरे को नॉन स्ट्राइकर एंड की तरफ रखने का प्रयास करेंगे आज विक्रोलियंस। ऑन साइड पर गेंद को खेला गया, गैप में गेंद है, टाइमिंग बढ़ गया, गेंद ट्रैवल बाउंड की तरफ जाते हुए दूसरे के लिए वापस आ रहे, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल किए गए हैं। लेकिन इस वक्त नीतीश मोरे नॉन स्ट्राइकर एंड पर है। राजू 8 गेंदों में 21 रन, मतलब स्ट्राइक रेट बहुत अच्छा है, रन संख्या 69, 7 विकेट के नुकसान पर। नक्की 275च्या स्ट्राईक रेटने खेळतोय नितेश आणि राज देखील त्याला चांगली सोबत देतोय आणि हे आवश्यक आहे। निकुंज लालन साहेब महामंत्री माघाटाने विधानसभा यांचं देखील हार्दिक स्वागत। निकुंज लालन साहब यहाँ पर उपस्थित है, माघाटाने विधानसभा इनका भी हम हार्दिक स्वागत कर रहे हैं। आणि या ठिकाणी एक धाव, एका धावेने स्ट्राईक आपल्याकडे घेतोय, धाव संख्या 70। षटकातील अजूनही 4 बॉल बाकी आहेत आणि जर आपण पाहिलं तरी शेवटचं षटक आहे। लालन ची या ठिकाणी निकुंज लालन या ठिकाणी उपस्थित, महामंत्री माघाटाने विधानसभा यांचं आपण हार्दिक स्वागत करूया व्यासपीठावर। पारंपरिक वाद्य तुतारी वादन, एक चांगला जयघोष आपल्याला पाहायला मिळतोय, व्यासपीठावर आलेल्या पाहुण्यांची उपस्थिती। आणि या ठिकाणी हरीशभाई मांडवीकर साहेबांचं आणि या ठिकाणी आपण आगमन होताना पाहतोय आशिषभाई मांडवीकर साहेब यांचं। या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत आहे, आगमन होत आहे हरीशभाई मांडवीकर साहेब। त्याचप्रमाणे आशिषभाई मांडवीकर साहेब, रौफ खान देखील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू बोरली बॉईज यांचं देखील आगमन होताना पाहतोय। आणि हा मात्र चांगला चेंडू चकून जातोय, एक मोठा फटका येऊ शकला असता। 9 बॉल 21 धावांवर खेळतोय, चांगल्या प्रकारे मॅच मध्ये रंग घेऊन आलेला आहे तो म्हणजेच नितीश मोरे। 3 बॉल झालेले, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। या ठिकाणी आगमन होत असताना आपण पाहत आहोत हरीशभाई मांडवीकर साहेब, त्याचप्रमाणे आशिषभाई मांडवीकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। रौफ खान यांच्या समेत हरीशभाई मांडवीकर साहेब आणि आशिषभाई मांडवीकर साहेबांचं आगमन होत असताना आपण पाहतोय। मात्र या ठिकाणी चेंडू आपण पाहतोय वेगाने जातोय, चेंडू 4 धावांसाठी चौकार। मत देख रहे हैं, खूप छान असं योगदान या ठिकाणी निकुंज लालन महामंत्री यांचं देखील या ठिकाणी उपस्थिती आपण पाहतोय। पुढचा चेंडू, ओ बोल्ड स्लोअर वन, गती परिवर्तन, लवकर खेळले नितीश आणि या ठिकाणी बाद होत आहेत। 1 बॉल बाकी अजूनही, 4, 5, 6, 7 धावा निघाल्यात या ओव्हरमध्ये, त्यामुळे धावसंख्या आपण थोडंसं चाप लावलेला आहे धावांना। 74 धावा थांबून ठेवलेल्या आहेत। आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आपण पाहतोय। हरीशभाई मांडवीकर साहेब, त्याचप्रमाणे आशिषभाई मांडवीकर साहेब यांची उपस्थिती व्यासपीठावर। रौफभाई खान ये भी यहाँ पर उपस्थित है, ज्याच्या वेळेस पोईसर प्रीमियर लीग या परिसरामध्ये आम्ही मोठमोठ्या स्पर्धा ज्यावेळी कव्हर केल्या तेव्हा नेहमीच हरीशभाई मांडवीकर साहेब, आशिषभाई मांडवीकर साहेबांचं फार मोठं योगदान। गतवर्षी देखील PPL, यावर्षी 11 आणि 12 फेब्रुवारीला PPL आहे, पोईसर प्रीमियर लीग, आणि एक मोठी स्पर्धा कमलाविहार स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात आपण पाहणार आहोत। येणाऱ्या पुढील महिन्यामध्ये एक मोठी स्पर्धा असणार आहे लाख मोलाची। शेवटचा चेंडू, स्ट्राईकला बॅट्समन सज्ज होतोय राकेश। हा देखील चेंडू बघूया, 1 धाव मिळणार आहे की रनआउट होणार, रनआउट होतोय। त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये अप्रतिम दीप प्रज्वलित केलेत आपल्या संघासाठी, एक आशा आणि आशेचा किरण दिलेला आहे। कारण जर पाहिलं तर 7 धावा या ठिकाणी दिल्या असताना 4 गडी बाद केलेत आणि धावांचं आव्हान आता आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे 75 टू विन। पहिल्या सेमीफायनलमध्ये 100 धावा,
101चा आकडा पूर्ण केला होता 1 ओव्हर ठेवून, आणि आता 75 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आणि नक्कीच बॅटिंगला जेव्हा येणार तेव्हा आपल्याला लिटिल मास्टर याच मैदानाचा श्री गणेशा केलेला एक जबरदस्त टेनिस क्रिकेट विषयातला लिटिल मास्टर मंदार गरुडे यांना आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे तुषारने जबरदस्त गोलंदाजी केली. ऋषी दादा वैद्य याला आपण पाहणार आहोत. सूर्या नायडू जबरदस्त कामगिरी काल. हुझैर आणि अमोल माते सर हेच चर्चा करत आहेत आपल्याला 75 धावा करायच्यात, कशा पद्धतीने प्लॅनिंग असेल. एक छोटासा ब्रेक घेऊया, एक गाणं घेऊया आणि नंतर परत येऊया. धन्यवाद. 75 टू विन. सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही स्वागत करत आहोत. अगदी थोड्याच वेळात सेमीफायनलचा जो मॅच आहे त्याचा दुसरा पडाव आपण बघणार, दुसरा डाव. परंतु तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय अजिंक्य सानप यांना आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक हरीशभाई मांडबिलकर यांचा आपण सन्मान करावा. मैं पूरे सम्मान के साथ विनती कर रहा हूँ, दरखास्त कर रहा हूँ, इस प्रतियोगिता में हमारे साथ हमारे मंच पर जुड़ चुके हैं हरीशभाई मांडबिलकर, उनका सम्मान यहाँ हो रहा है. जोरदार तालियों के साथ ये सम्मान मंच पर होता हुआ. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 हरीशभाई मांडबिलकर, इनका सम्मान करते हुए अजिंक्य सानप फूलों के गुलदस्ते के साथ ये सम्मान हो रहा है. हमारे महानुभाव हरीशभाई मांडबिलकर, इनका सम्मान होता है. उसके बाद आशीष भाई मांडबिलकर, इनका सम्मान हो रहा है. अतिथि देवो भव कहती ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये हमारी परंपरा, ये हमारी संस्कृति है. टूर्नामेंट के करता धरता आयोजन करता अजिंक्य सानप, इनके करकमल से बस सम्मान होता हुआ आशीष भाई मांडबिलकर. सर आपका स्वागत है. शॉल, टोकन ऑफ लव फ्रॉम सानप फैमिली, ट्रॉफी और उसके साथ फूलों का गुलदस्ता. आशीष भाई मांडबिलकर, इनका सम्मान आप देख रहे हैं. अजिंक्य सानप, इनके करकमल से सम्मान होता हुआ. और आगे बढ़ेंगे. हमारे साथ जुड़ चुके हैं मागाट विधानसभा के महामंत्री निकुंज लालन, इनका भी सम्मान मंच पर हो रहा है. अतिथि देवो भव राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 आप देख रहे हैं. और निकुंज लालन, इनका सम्मान करते हुए अजिंक्य सानप. महामंत्री मागाट विधानसभा निकुंज लालन, इनका सम्मान. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 का जबरदस्त आयोजन. और उसके साथ अगर देखें तो हमारे जो महानुभाव, इनका सम्मान हुआ है. और मैदान के अंदर मुकाबला शुरू हो चुका है. तो दूसरा पड़ाव और दूसरी इनिंग शुरू हो चुकी है. चलते एक बार फिर कॉम्बॉक्स में. ओवर टू राजू. नक्कीच धन्यवाद. आणि
पहिल्या चेंडूवर पहिला तंत्रशुद्ध फटका आपण पाहतो ऑफ ड्राईव्ह. मंदार गरुडे लिटिल मास्टर टेनिस क्रिकेट विश्व ज्या नावाने नक्कीच आपण खूप काही मिळवलेलं आहे. आर के ट्रॉफी म्हटलं तर नेहमीच 1995 बेस्ट बॅट्समन आणि ज्या पद्धतीने ते पारितोषिक मिळवताना जी बॅटिंग केली होती आणि या चेंडूवर सोहमने दाखवले डगआउटला मानवंदना. मैच में कमबैक करने वाला है. गेंद थी, बल्लेबाज पूरी तरह से तैयार थे. देखो माइंडसेट यही होता है जब आप पावर प्ले में बल्लेबाजी करते हो तो यही होता है कि आपको किस तरह से मैच को आगे लेकर चलना है. मैक्सिमम वी हैव टू स्कोर मैक्सिमम रन्स इन द फर्स्ट पावर प्ले, 2 पावर प्ले ओवर. तो यही अक्षय बता रहे हैं गेंदबाज भी कि अपने लाइन लेंथ को पकड़ के गेंदबाजी करनी है. राज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं. 2 चेंडू, धाव संख्या 7, 75 धावांचं लक्ष्य. निकुंज लालन साहेब महामंत्री माघाट आणि विधानसभा सर, आपका भी हार्दिक स्वागत सुस्वागतम और आभार. गेंदबाजी के लिए तैयार ओवर द विकेट. अगली गेंद बैकफुट पर गए, कट कर दिया उस गेंद को. जब तक कि वहां पर डीप पर खिलाड़ी जाएंगे फील्ड करेंगे तब तक गेंद यहां पर पहुंचते हुए 1 रन पूरा के 2, तीसरे रन के लिए मंदार यहां पर पहुंचते हुए. देखिए उम्र की बात की जाए तो निश्चित तौर पर अभी भी ये दिल बचपन का है. जिस तरह से बचपन के अलग यादें यहाँ पर इस मैदान से जुड़ी हुई इस बल्लेबाज के मंदार गरुड़े को हम देख रहे हैं. लिटिल मास्टर ऑफ टेनिस विश्व के रबर बॉल की क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो, लेदर क्रिकेट हो, अंडरम बॉक्स हो, अलग अलग फॉर्मेट में अलग अलग अपना अंदाज दिखाते हुए वही टेक्निकली साउंड और मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करना पसंद करते हैं. रन संख्या अगर देखा जाए तो यहाँ पर 9. और 10 के बाद अब ये 2 रन आएंगे तो 10 और 2 12, क्योंकि पहली गेंद पर 1 था फिर सिक्सर आया था तो टोटल 7 था. उसके बाद 3 रन आए थे, 10 रन और अब 2 रन 12 रन. यही माइंडसेट है. इसी बात का मैंने जिक्र कर रहा था जब पहला सेमीफाइनल हुआ था और यही बात मैंने कहा था जब प्रशांत जी से एक सवाल पूछा था कि 8 ओवर के मुकाबले में आपको किस तरह से खेलना है, और उसका एक बेहतरीन उदाहरण यहाँ पर देख रहे हैं हम. मंदार और ये यहाँ पर रिवर्स खेलने के लिए गए, अंपायर का इशारा, ये वाइड है. देखिए शॉर्ट थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट कवर का खिलाड़ी अंदर है, एक मिड ऑफ है, डीप कवर लिया है तो कवर पॉइंट भी वहाँ पर कैचिंग पोजीशन में थे लेकिन सर्कल के ऊपर से खेलने के लिए गए थे जहाँ पर ये मौका नहीं मिला. बिल्कुल एक बार फिर मैदान के अंदर मंदार जैसे खिलाड़ी है जिनके पास अनुभव की कोई कमी नहीं है. शानदार अभी तक खेल रहा है इनका. आगे आए, गेंद को गया ड्राइव किया एक्स्ट्रा कवर क्षेत्र में. मिड ऑफ के खिलाड़ी एक्स्ट्रा कवर क्षेत्र में जाते हुए और उसके पीछे और एक खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर पर है, कवर करने के लिए आए हैं. और आपने एक बार फिर सही कहा था कि अगर 8 ओवर का मैच है तो आपको गेंद के मिनट के हिसाब से खेलना चाहिए. स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है, संयम के साथ खेलने की जरूरत है. तो वही एक उदाहरण पेश करते हुए मंदार गरुड़े जो स्कोरबोर्ड को चला रहे हैं. रन संख्या 14 रन बगैर किसी नुकसान के. पुन्हा एकदा स्टेप आउट करतोय, डान्सिंग डाउन द ट्रॅक आउट ऑफ द पार्क. अनदर ब्युटिफुल स्ट्रोक. त्या ठिकाणी विक्रोलियन्स नो लॉस 20. शानदार खेल दोनों बल्लेबाजों द्वारा. और एक तरफ खाई है, दूसरी तरफ कुआं है और दोनों तरफ बराबर की पिटाई है. सेंसिबल भी खेल रहे हैं और बलवान भी है. अच्छी क्रिकेट मैदान के अंदर पहले ओवर मतलब 1 ओवर की जो कहानी है जिस तरह से स्टार्ट किया विक्रोल ने मंदार और दूसरी तरफ से 9 स्ट्राइकर एंड पर जो बल्लेबाज खास के सोहम जो ऑलराउंडर खिलाड़ी है सोहम बहुत बढ़िया. क्या कदमों का इस्तेमाल किया था, डांसिंग डाउन द विकेट आए थे, बल्ले के बीचों बीच खेला और क्या टाइमिंग, बहुत ही जबरदस्त टाइमिंग था. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती. उसी तरह से मंदार और सोहन के बिना दमदार शुरुआत नहीं होती. दमदार स्टार्ट बिल्कुल किया गया है बल्लेबाजों द्वारा. 20 रन बगैर किसी नुकसान के मंदार 4 पद खेल रहे हैं. सोम ने बनाए 15 रन और अच्छी पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं. अब जाकर गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ गिरीश गेंदबाजी कर रहे हैं जिन्होंने अच्छी गेंदबाजी की है. ये एक ऐसे गेंदबाज है जब आते तो लगता है कि कुछ ना कुछ होने वाला है. नक्कीच या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे. चांगल्या प्रकारे टर्न फास्टर पण आहे, फ्लिपर बरोबरच ऑफ कटर अप्रतिम आहे आणि गती परिवर्तन करणार एक जबरदस्त
गोलंदाज. या ठिकाणी पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळेल वर द विकेट मंदारसाठी. आता मात्र इट्स अ टिपिकल मंदार स्ट्रोक. काय पेटंट दाखवतो या ठिकाणी लॉंग लेग बाउंड्रीला. तो मजा आता था. आप देखिए टेनिस क्रिकेट में भी कुछ दमखम दिखाते हुए मंदार बहुत बढ़िया तरीके से गेंद को अपनी तरफ आने दिया. पहले से वो तैयार थे, बहुत बढ़िया तरीके से फाइट क्षेत्र की तरफ गेंद को खेल दिया था. नजाकत भरा शॉट था. पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी डान्सिंग डाऊन द ट्रॅक होते. मिड ऑफच्या वरून खेळायला गेले होते, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गली रिजन मध्ये. एक धाव. धाव संख्या 25. आपण पाहता पाहता जर पाहिलं तर एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मंदार आणि सोहमची. हरीशभाई मांडबिलकर यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आता जाहीर होत आहे. हरीशभाई मांडबिलकर 3 षटकारासाठी 2000चं पारितोषिक बॅट्समनसाठी असणार आहे. नक्कीच फलंदाजासाठी आहे, जागा बनवतोय, मात्र खेळाडू त्या ठिकाणी तो एकदा पूर्ण करतोय. नॉन स्ट्रायकर एंडला बॅकअपला राज थ्रो करेपर्यंत नक्कीच एक धाव मिळते. हरीशभाई मांडवीकर साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आहे. सलग 3 चेंडूवर 3 षटकार, 2000 रुपयांचं पारितोषिक. 2001. आणि बघूया काल आपण 5 बॉलला हरीशभाईंना सांगू इच्छितो आशिषभाईंना काल 5 चेंडूत 5 षटकार एका बॅट्समनने केले. शेवटचा चेंडू चुकला त्याचा, नाही तर 6 बॉलला 6 षटकार काल पाहायला मिळाले असते. शशिकांत कदम. इट्स अनदर ब्युटिफुल स्ट्रोक. मंदार गरुडे 1 बाउन्स 4 रन. क्रिकेटमध्ये आपण पाहतो सचिन तेंडुलकर मात्र टेनिस सफल हुए थे और गेंद बिल्कुल लेग स्टंप की तरफ जा रही थी. क्रीज के गहरे का अच्छा इस्तेमाल मंदार द्वारा. मंदार दमदार बल्लेबाजी कर रहे हैं. नक्कीच मंदार दमदार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने केवळ पुढे आले, पुश केलंय. यालाच म्हणतात इंटेलिजंट क्रिकेट. 8 ओव्हरचं क्रिकेट कसं खेळलं जात आहे. मला वाटतं महेश मकवाना सर यांना देखील ते जुने दिवस आठवत असतील. स्ट्रायकर एंडला ते उभे आहेत. कित्येक वेळा एकमेकांसमोर राहुल 11, मॅथलेस, शशी ब्राईट, टिळक चौक, बंड्या बॉईज, राजेंद्र 11. आणि त्यावेळेस एक लहानसा वामन मूर्ती याने 1995ला बेस्ट बॅट्समन घेत असताना काय बॅटिंग आणि प्रत्येक आरके ट्रॉफीचे स्वप्न जे पूर्ण केले. त्यानंतर मगाशी म्हटलं मी की ज्यावेळेस मंदार जर खेळला कोणत्या संघातून आपल्याला पाहायला मिळेल वेगळ्या प्रकारचे फटके. आणि आता मात्र बघा पुन्हा एकदा गॅप शोधून काढतोय. याचा क्लास पाहायला मिळतोय, मात्र आतमध्ये राहतोय. झाडाला लागून आलेला आहे म्हणतो बट युअर क्लास इज पनन. व्हॉट अ शोन द क्लास ऑफ हिज ओन क्लास. स्वतःच्या क्लासचा क्लास दाखवतोय. दर्जा तर आहेच नक्की, जो स्टँडर्ड आणि प्रेक्षकांचं मन जिंकताना. मात्र जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये धावसंख्या 34 आणि रॉयल स्टनरला या ठिकाणी प्रशांतजी विकेट मिळवावी लागणार आहे, कारण तुमच्याकडे 75 धावा तुम्ही लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे जर या ठिकाणी विकेट घेतल्या नाही, चेंडू डॉट काढले नाही, विकेट्स महत्त्वाच्या आहेत, तरच या ठिकाणी तुम्हाला एक आशा आहे ज्या ठिकाणी तुम्ही कमबॅक करू शकता. बिल्कुल सही कहा. क्रिकेट के खेल में चाहे टेस्ट क्रिकेट हो, ओडीआई की क्रिकेट हो, आपको वो विकेट चाहिए. रन संख्या 34 रन बगैर किसी नुकसान के. तो ये देखते हुए सामने से आज जो स्टनर के खिलाड़ी उनके ऊपर दबाव आ रहा है. 2 ओवर का खेल और 2 ओवर में बहुत अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों द्वारा. एक तरफ स्वाभाविक खेल कर रहे सोहम जिन्होंने अभी तक बनाए 18 रन, कुल मिलाकर 16 रन 4 गेंदों का सामना करते हुए, और मंदार ने शानदार बल्लेबाजी के 8 गेंदों का सामना किया और 17 पर खेल रहे हैं. तो पहले विकेट के लिए एक बहुत ही बेहतरीन साझेदारी 34 रनों की. अब आपने यही कहा कि अगर विकेट नहीं मिलेगा तो कमबैक करना आसान नहीं है. मैंने एक फिल्म देखी थी, फिल्म का नाम था धमाल. उस धमाल में डब्ल्यू ढूंढने के लिए वो 2.5 घंटा जाता है. उतना समय जाएगा तो मैच नहीं बनने वाला. आपको मैच को बचाने के लिए, डिपेंड करने के लिए आपको जल्दी विकेट चाहिए, तब जाकर एक बार फिर मैच में वापस आप आ सकते हैं. नक्कीच डब्ल्यू मिलेगा तो बबलू खुश होगा, लेकिन यहाँ पर डब्ल्यू मिलाने के लिए बहुत ही संघर्ष कर रहे हैं बल्लेबाज. जिस तरह से भावी बन रहे हैं यहाँ पर, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं मंदार और सोहम. दोनों एक तरफ से कलात्मकता भी दिखा रहे हैं और जो टाइमिंग जिसके आधार पर मेरिट ऑफ द बॉल खेल रहे हैं. 36 चेंडू 41 धावांची गरज. 8 ओव्हरचं माइंडसेट केल्यानंतर बघा ज्यावेळेस
राजेंद्र बॉईजसाठी खूप वेळा बंड्या बॉईजसाठी विजू मोरे हे देखील मंदार बरोबर खेळलेत. भरत वाघेलासह रन मशीन एकेरी दुहेरी धावा झाप चपळाईने ते धावायचे मिळवायचे ते देखील पाहायला मिळते. आणि जेव्हा लुझनर चेंडू मिळतोय तेव्हा प्रहार करतायत, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला क्लास दाखवतोय, चांगल्या प्रकारे चेंडू बॅटला मिडल करतोय, मिडल करून खेळून काढतोय. डीप एक्स्ट्रा कवला अरफात येतोय, चेंडू फेक होईपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावसंख्या 35 चेंडू 40 धावांची गरज. काय समीकरण बदलतंय बघा पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरनंतर. पावर प्ले में बहुत ही अच्छी बल्लेबाजी, सकारात्मक बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों ने जरूर की है. प्रमुख गेंदबाज के तौर पर यश गेंदबाजी करने के लिए तैयार और रिवर्स स्वीप खेला गया. कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है. क्या ये छक्का? बिल्कुल पक्का पक्का पक्का. और ये लगा क्या दमदार बल्लेबाजी मंदार द्वारा. ये मंदार नहीं है, ये असरदार दमदार मंदार. नक्कीच बघा प्रेक्षक आलेले आहेत. मला 1996चा मंदार आठवतोय, ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतात आणि या मैदानावर एक बॉलला 4 असताना 5 असताना त्यांनी रिव्हर्स षटकार घेतला होता आणि विजय मिळवून दिला होता. मासाहेब स्मृती चषक 1995 31 डिसेंबर पेप्सी गोराई प्रेसी 11 कडनं खेळताना ज्या प्रकारची कामगिरी. आणि पुन्हा एकदा असं वाटतच नाही की 48 इयर्स ऑफ एज अजूनही ज्या पद्धतीने तो आपला क्लास दाखवतोय हे फार महत्त्वाचं आहे. खूप जबरदस्त. आणि आता बॉल टू बॉल मॅच आपण पाहतोय. आज या स्पर्धेच्या निमित्ताने अजून एक थोडीशी खंत आम्हाला आहे, ती म्हणजेच या स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये अजिंक्य सानप यांचे जवळचे मित्र होते एक, जे आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांचं देखील नक्कीच या ठिकाणी उल्लेख करणार आहे मी, कारण नेहमीच आमच्या मित्रपरिवारामध्ये आमची व्यवस्था करण्यासाठी ते होते. कैलासई संदीप चंद्रकांत शेट्टी जे अजिंक्य सानप यांचे सर्वात जवळचे मित्र होते आणि कायम राहणारे. यांचे राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये गेले 7 वर्ष खूप मोठे योगदान होते. आज संदीप सर्वांना खूप मोठी कमी तुझी जाणवत आहे आणि सर्व अजिंक्य सानप मित्र परिवाराकडून संदीप चंद्रकांत शेट्टी यांस भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. मी उमेश शेट्टी यांना विनंती करतोय आपण थोडं व्यासपीठावर या, कारण काही चेहरे असे आहेत जे नेहमीच आमच्या जवळचे आहेत, हृदयाच्या जवळ आहेत. कारण ज्या प्रकारे संदीप या ठिकाणी सुरुवात करत असताना सकाळी 7-8 नंतर ते रात्री होईपर्यंत जी सेवा आम्हाला या ठिकाणी स्पर्धा संपन्न करण्यासाठी द्यायचे, त्यांचं नक्कीच आज आम्हाला आठवण येत आहे. भावपूर्ण श्रद्धांजली आहे. पुन्हा एकदा बघा या ठिकाणी मंदारला पाहिल्यानंतर सोहम पण म्हणतोय की दादा मेरे पास भी वो स्ट्रोक है, मैं भी खेलूँ क्या, और खेल कर दिखाया है. जिस अंदाज से ये पार्टनरशिप बेहतरीन बन रही है. हरीशभाई मांडवीकर साहेब, त्याचप्रमाणे आशिषभाई मांडवीकर, अजिंक्य सानप यांच्या समवेत एक फोटो आपण पाहत आहोत. पाणी घेऊन जा मैदानात. धावसंख्या 44 की 45 पाणी घेऊन जा मैदानावर. राजू, आपके पास अभी भी 30 गेंद है. 30 गेंदों में जीतने के लिए 30 रनों की जरूरत है. चरपान के लिए खेल रुका हुआ है. आप देख रहे राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 और मंच पर आप अगर देखेंगे तो हरीश भाई मांडविलकर, आशीष भाई मांडविलकर, उनके साथ आज अक्षय जगताप टूर्नामेंट के आयोजन करता अजिंक्य सानप और सेमीफाइनल का ये मैच. हरीश भाई मांडविलकर शुक्रिया, थैंक यू वेरी मच. और आशीष भाई थैंक यू वेरी मच आज हमारे साथ जुड़ने के लिए. थैंक यू. जलपान के बाद खेल शुरू होता हुआ. ओमी धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे हैं. ये छोटे कद के नन्हे मुन्ने राही बहुत अच्छा काम कर रहे हैं. 45 पर रन, 30 गेंदों में 30 रनों की जरूरत. आणि मंदार गरुडे यांचा मोठा फॅन आहे, तो गोराईला राहतो भीमनगर. मात्र या ठिकाणी मंदारदाची मॅच असली का पहिला तो त्या ठिकाणी येणार. जिथे कोण कॉमेंट्रीला आम्ही गेलो की त्या ठिकाणी पहिला MHB बॉईज संघाबरोबर असणार. आता पण मगाशी मंदार फिल्डिंग करतोय, त्यांचा मोबाईल आणि त्यांची बॅट माझ्याजवळ आणून दिली. मंदारदाची बॅट आहे, व्यवस्थित सांभाळून ठेवा. म्हणजे असे पण फॅन फॉलोअर्स आहेत. मगाशी देखील षटकार मारल्यानंतर जुने दिवस सर्वांना आठवले असतील, ज्या प्रकारचे मंदार खेळायचे त्यावेळेस. 30 वर्ष या MHBच्या मैदानावर ज्यांचा क्लास पाहणारे सर्व प्रेक्षक आज यूट्यूबच्या माध्यमातून देखील पाहत असतील. मात्र या ठिकाणी जे
MHBकर आहेत यांना तो अनुभव पुन्हा एकदा अनुभवायला मिळतो एका मोठ्या स्पर्धेमध्ये, कारण या अगोदर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याने आपला क्लास दाखवला आहे. बघूया गोलंदाजी गोलंदाज विकेट घ्यावीच लागणार आहे तरच संधी आहे रॉयल स्टनरला. गेंदबाजी के लिए तैयार, अगली गेंद फिर एक बार हल्के हाथ से यहाँ पर ऑन साइड पर केवल दिशा दी और कलाई के साथ इस गेंद को मोड़ दिया जब तक कि वहां पर खिलाड़ी आएंगे. जून ने 1 रन पूरा किया, 2 रन के लिए पहुंचते हुए 2 रनों के साथ ये आसान मौका बना रहे 47. और यही कलात्मकता है जिसकी बात प्रशांत जी हम कर रहे थे कि 8 ओवर का खेल अगर आपको खेलना है तो आपको किस तरह से माइंड सेट की जरूरत है. ये माइंड सेट है. व्यासपीठावरती आदरणीय सन्मान्य राजू उपाध्याय यांचं शुभागमन झालंय. सर, आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो. वेलकम. व्यासपीठावरती आपण आश्वस्त व्हावं आणि या क्रिकेटच्या खेळाचा आपण अगदी थोडाच वेळा ग्रँड फायनल बघणार. सेमीफायनलचा मॅच सुरू आहे दोन संघादरम्यान आणि विक्रो लायन्स आणि रॉयल स्टनर हे संघ आता संघर्ष करत आहेत. 47 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 75 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्कवरती राकेशला आपण यावेळेला पाहतोय. राकेश नेक्स्ट डिलिव्हरी जस्ट वांटेड टू क्लिअर द फेंस विथ द मिड विकेट. और 1 रन. अब इस 1 रन के साथ अब रन संख्या 48. या ठिकाणी मगाशी देखील मी प्रश्न विचारला होता की पहिल्या 8 ओव्हरमध्ये जे आता क्रिकेट आपण पाहतोय 6 ओव्हरचं 8 ओव्हरचं होत चाललेलं आहे ते खूप चांगली गोष्ट आहे, परभणी आहे या खेळाडूंसाठी. राकेश सज्ज होते. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलण्याचा प्रयत्न होता, कट करायचा होता, मात्र चेंडू जाऊन अक्षय सोनी याच्या हातामध्ये जाऊन विसावतो. बघूया जी ओपनिंग स्टँड आहे ती किती पुढे सलामीवीर घेऊन जाणार, कारण कुठल्या प्रकारचे वेडेवाकडे फटके आपल्याला पाहायला मिळाले. 1-2 पाहिले आपण रिव्हर्स जे अटेम्प्ट होऊ शकले नाही, त्या व्यतिरिक्त सर्व चांगले फटके आपल्याला मेरिट ऑफ द बॉल पाहायला मिळाले. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं राकेश. पुढचा चेंडू पहिल्यांदाच ऑफस्टॉपमध्ये शफल केलं होतं, आता मात्र संधी मिळणार आहे. खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत आणि नितीश मोरे त्या ठिकाणी होते आणि झेल सुटतोय, मात्र या ठिकाणी हा चौकार आहे. प्राप्त केला आणि या ठिकाणी 23 चेंडूमध्ये 52 धावांची जबरदस्त पार्टनरशिप. काय क्रिकेट. मंदार 28 पर खेल रहे हैं. अच्छी गेंदबाजी राकेश द्वारा इस ओवर में बढ़िया गेंदबाजी की है रिदम के साथ. राइट अप ओवर द विकेट, कदमों का इस्तेमाल किया. क्या जबरदस्त स्ट्रोक है. मंदार दमदार असरदार, ये बहुत बड़े सरदार और गेंद बॉलर के बाहर मिलेंगे रन 4. ये ऐसा लग रहा है ये टेनिस बॉल नहीं लेदर बॉल दिख रहे. क्या एक बार फिर डांसिंग डाउन द विकेट आए, गेंद के पीछ तक पहुंचे. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है, लॉकअप पर खिलाड़ी मौजूद है, बीच में से गेंद बाउंड्री की तरफ चली गई. स्कोर बोर्ड अगर देखें तो रन संख्या 56. अब तक 56. ओह क्या बात है, क्या बात है. या गजब का शॉट था बल्लेबाज मंदार द्वारा. पेटंट स्ट्रोक ऑफ मंदार गरुडे. धावांची गरज आहे 19. बघा दुसरी जे आपण पाहिली सेमीफायनल, आपल्याला वाटलं की 2-2.5 तास जाणार, 1.5 तास जाणार, मात्र किती लवकर ही मॅच फिनिश करते. आणि प्रमुख कारण म्हणजे मंदार गरुडे आणि सोहम या दोघांची ओपनिंग स्टँड पार्टनरशिप आपण पाहतोय. हेलो, क्या शानदार बल्लेबाजी की. अब मंदार ने अभी तक 28 पर खेल 14 गेंदों का सामना किया. अंत रन संख्या 56 बगैर किसी नुकसान के. और बैटिंग पावर प्ले सही वक्त पर लिया गया. मोमेंटम बल्लेबाजों की तरफ है. सोहम 27 पर खेल रहे हैं. गिरीश गेंदबाजी करने के लिए तैयार. 19 रनों की जरूरत है. 24 गेंदों का खेल शेष. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहिरा बीच मैदान पर दोनों प्रारंभिक बल्लेबाजों द्वारा. अक्षय सानप, अजिंक्य सानप यांचे बंधुराज मुंबई पोलीस यांचं देखील हार्दिक स्वागत. अक्षयजी या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं हार्दिक स्वागत. आणि व्यासपीठावर राजूजी उपाध्याय यांचा आपण सत्कार सन्मान घेत आहोत. तर मी अजिंक्य सानप यांना विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय राजू उपाध्याय साहेब यांचा सत्कार आणि सन्मान. ये फूलों का गुलदस्ता देकर ये फूलों की महक खुशबू इस तरह से बरकरार, ये प्यार इस तरह से बरकरार रहे, यही ये प्यार का संदेश इस सम्मान के साथ हम
सत्कार कर रहे हैं अजिंक्य सानप इनके कर कमलों द्वारा। राजू उपाध्याय जी आपका भी हार्दिक स्वागत। और यहाँ पर हम देख रहे हैं अजिंक्य सानप जिनके बड़े भैया यहाँ पर उपस्थित है, तर अक्षयजी सानप मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत। प्रशांत जी, अब तक 56 बगैर किसी नुकसान के दोनों बल्लेबाजों ने क्या क्लासिकल बल्लेबाजी की है। अब जाकर क्या यश इस मुकाबले में अब विकेट लेने वाले हैं। पहले विकेट के लिए 56 रनों की साझेदारी और सरदर का कारण बनती भी रॉयल स्टनर के लिए। विकेट के बारे में बिल्कुल हमने चर्चा की है। अगर विकेट प्राप्त करना है तो सामने वाले के मन में आशंका के बीज बोना बहुत जरूरी होता है, तब जाकर आपको विकेट मिलता है। यश के पास वो काबिलियत थे। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज सोम ऑन स्ट्राइक। इस ओवर की पहली गेंद, ओह अच्छी गेंद थी, टप्पा बिल्कुल ऑफ टप के बाहर। गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, चकपा देती भी गेंद चली गई विकेट के बर के दस्तों की तरफ। रन की कोई गुंजाइश नहीं है। पहली गेंद पर बिंदी है, रन संख्या 56 बगैर किसी नुकसान के। यश कप्तान है और कहते हैं ना कि कैप्टन रीडिंग फ्रॉम द फ्रंट, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, मतलब कप्तान को यहाँ से अच्छी गेंदबाजी करनी है, लीड करना है। और इस वक्त अगर देखें तो प्रेशर आपके ऊपर है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, बढ़िया गेंद और खूबसूरती के साथ गेंद को जंटन पुश किया था, एक रन न मिलता बा। और दोनों बल्लेबाजों ने सकारात्मक बल्लेबाजी की है, पॉजिटिव बल्लेबाजी की है, गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी की है, इसलिए विकेट नहीं मिल रहे। एक मौका बिल्कुल था जब स्क्वायर लेग पर कैच उड़ा था, एक बार फिर मौका था, नीतीश मोरे ने कैच छोड़ा, इन्होंने रन भी बनाए, लेकिन आज फील्डिंग इतनी अच्छी नहीं हुई है। 57 बगैर किसी नुकसान के 5वें ओवर का खेल चल रहा है। पहला समीकरण की बात करें तो इस गेंद को इनसाइड आउट खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है, लॉन्ग ऑन पर लिया कैच, अमर ने लिया कैच, यश को विकेट मिलता हुआ और बड़ी सफलता मिली है बल्लेबाज बैटिंग के लिए। काय जबरदस्त बैटिंग के लिए, मंदार, दमदार, असरदार, शानदार, एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। राजू कहते हैं ना कि कद छोटा हो, एक बार कद छोटा है लेकिन कहानी बड़ी है। लीजेंड खिलाड़ी है, दमदार खेल रहा है मंदार का। विकेट मिला, यश को विकेट मिला, कमबैक करने का प्रयास जरूर करेंगे, यहां से वापस आने का प्रयास करेंगे। साझेदारी टूटी है, मेरे हिसाब से साझेदारी टूटी है, सामने वाली टीम का हौसला तोड़ने का काम यश ने किया है। नक्कीच यशने निर्णायक भूमिका पार पाडली। आणि माइंडसेट बघा, आपण म्हणतो ना की एखाद्या 8 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला पाया मजबूत कसा करायचा असतो, त्यावरती आपण कळत चढवतो। तो पाया मजबूत करताना स्टार्ट कशी द्यायची आहे आणि इनिंगला बिल्ड कसं करायचं हे मंदारने दाखवलं। सूर्या नायडू, खलका, सूरज फिर एक बार हम देखेंगे। आणि काल तुम्ही उल्लेख केला स्कायचा, आणि रात्री स्कायने काय केलं तर सेंचुरी मारली काल सूर्यकुमार यादव। आपण म्हणालो होतो या ठिकाणी हा सूर्या चमकला होता, आणि आल्या आल्या सूर्य या ठिकाणी चेंडूला पाठवतोय चौकारासाठी 4 धावा, खणखणीत दणदणीत। कालचा मोमेंटम, काल मैदानावर सूर्या आणि तिकडे देखील आपण पाहिलं सूर्य। सिपचा पहिलाच फटका आपण सूर्याच्या बॅटमधनं पाहिलाय। राजू, आकाशामध्ये सूर्य तळपतोय, या बोरवलीमध्ये सूर्य तळपतोय, आणि काल रात्री देखील अंधारामध्ये आपण सूर्याला पाहिला चमकताना। आता मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त फटका सजवलाय, अप्रतिम। काल मॅच मध्ये विक्रोनेसला घेऊन आले होते रोहित बरोबर, आता मात्र आडव्या बॅटने या ठिकाणी अक्रॉस द लाईन जाऊन स्लॉग स्लिप आपला आवडता फटका खेळण्यासाठी गेले, मात्र पंचांचा इशारा येतोय। महेश मकवाना सर बाईच्या रूपामध्ये 1 धाव, आणि एका धावेने धावसंख्या 62, 62, 13 धावांची गरज। पहिली मॅच आपण पाहिली 101 धावा करायच्या होत्या, ट्रायडन नवी मुंबईने एक गडी राखून एक ओव्हर ठेवून, आणि आता बघा एकतर्फी लढत। 19 गेंदों का खेल है, जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। प्रमुख गेंदबाज के तौर पर यश काफी ऑफ टाइम पे बाहर जाके गेंद को खेलने की कोशिश की थी, ये अच्छी गेंद थी यश द्वारा। अभी भी आपके पास गेंदें शेष है,
18 गेंदों का खेल शेष है, 13 रनों की जरूरत है। आखिरी गेंद पर बिल्कुल देखिए कहां गए थे बल्लेबाज, काफी सफल हुए थे ऑफ स्टंप के बाहर और गेंद को फाइनल क्षेत्र पर खेलना चाहते थे बल्लेबाज स्वयं। अच्छी गेंदबाजी यश दौरा, आपने एक विकेट लिया, एक बिल्कुल अच्छा स्ट्रोक सूर्या ने जरूर खेला, लेकिन फिर भी आपने बैटिंग पाउट में ज्यादा रन नहीं दिए हैं। गेंदें बहुत हैं इस वक्त, अगर देखें तो रन ज्यादा नहीं चाहिए और यहाँ से गलती से मिस्टेक वाला गाना विक्रेंस के लिए नहीं बजना चाहिए। अभी पलड़ा बिल्कुल विक्रेंस का भारी है। गिरीश इंपॉर्टेंट खिलाड़ी है। 18 गेंदे 13 रनों की जरूरत। नक्कीच 18 चेंडू 13 धावांची गरज. बघूया मॅच मध्ये मुनाफ गिरीश काय वेगळा बदल घडून आणतोय का, हे मात्र पाहणं गरजेचं राहील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर कॉट बिहाइंड. मी म्हटलं होतं गिरीश मुनाफ मॅच मध्ये कमबॅक. शानदार जाके पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते या थर्ड में क्षेत्र में खेलना चाहते थे, लेकिन बहुत करीब गेंद थी, ज्यादा जगह नहीं मिली, बाहरी किनारा और सूर्या की पारी समाप्त हुई है. आणि या ठिकाणी अक्षय दादा सानप आणि अजिंक्य सानप दोन्ही बंधुराज, एक छान असा फोटो आपण पाहतोय दोघांचाही. राम लक्ष्मण की जोडी आहे या. आणि नक्कीच सर्व मित्रपरिवार देखील आपण पाहतोय. संपूर्ण नाशिकमधून देखील काही मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. 17 चेंडू आणि धावांची गरज आहे 13. म्हणून म्हटलं की मुनाफ गिरीश हा असा गोलंदाज आहे जो अजूनही या ठिकाणी मॅच कमबॅक करून देऊ शकतो का रॉयल स्टनरला, हे मात्र पाहणं गरजेचं राहील. मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी एक चांगलं षटक, 1-2 धावा देऊन जर 3-4 विकेट मिळाल्या 2-3 तरी जर कमबॅक करू शकतो, मात्र ते होईल का हा मात्र प्रश्न आहे. मुनाफ जलद गतीने टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, फक्त थोडंसं या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, पायावर जाऊन आदळला आणि लेग बायच्या रूपामध्ये एक धाव मिळते. धावांची गरज आहे 12. 16 चेंडू 12 धावांची गरज. यानंतर अंतिम फायनल ट्रायडन नवी मुंबई. जेव्हा ही मॅच संपेल त्यानंतर 15 मिनिटाचा ब्रेक असेल आणि 15 मिनिटानंतर लगेच मॅच सुरू होईल. म्हणजे 2:11 आहेत, जवळपास 2:30 किंवा 2:45ला आपण फायनल सुरू होईल, ज्यावेळेस दोन्ही संघ मैदानात असतील उपस्थित. आज आमच्यामध्ये आमचा मित्र नाही आहे संदीप चंद्रकांत शेट्टी, याला आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊन नंतर टॉस होईल आणि त्या मॅचला सुरुवात होईल. हलक्या हाताने सोहम चांगली इनिंग करतोय, अँकर रोल पण करतोय, याच्याकडे आक्रमकता पण आहे आणि चांगल्या प्रकारे जो डिफेन्स देखील आहे आणि चांगला बचावात्मक तुमच्याकडे जेव्हा असतो त्यावेळेस तुम्हाला कल्पना आहे की माझा ऑफ स्टंप कुठे आहे, तुमचा मिडल स्टान्स जो आहे तो कुठे आहे, हे पाहिल्यानंतर बॅट्समन आपला फुटवर्क बदल आली तर दाखवतो, टेम्परामेंट छान दाखवतोय, ज्या प्रकारे एक पार्टनरशिप आणि त्यानंतर पुढे घेऊन जातोय आपल्या संघाला. ऋतज्ञ का अगर देखें तो 62 2 विकेट के नुकसान पर ऑप्टर के बाहर गेंद थी, गति का इस्तेमाल किया, नजाकत भरा शॉट है, गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है. क्या बात है, सोहम ने कमाल की बल्लेबाजी की है, ताकत दिखाई है, बलवान भी बने हैं, बुद्धिमान भी है और गति का इस्तेमाल करते हुए केलेली आहे. आणि त्याच फ्लेक्स बॅनरवर आपण पाहतोय या ठिकाणी जाऊन चेंडू आदळते चौकारासाठी. खूप छान असा खेळ प्रशांतजी आपण पाहतोय. वेगवेगळे फटके आपल्याला या 8 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. इस वक्त बैकफुट चले गए, बैकफुट पंच, बड़ा मंच है तो बड़े मंच पर बड़ा पंच भी. शानदार स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से. क्या फिलहाल जीत की दहलीज पर सोहम की शानदार बल्लेबाजी. इस बार आसमान की तरफ डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद जा रही है और क्या जबरदस्त स्ट्रोक है. भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, वहां से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं. बाजी में कमाल की बल्लेबाजी. गेम
बॅटिंग केली या ठिकाणी. अँकर रोल 8 ओव्हरचं क्रिकेट कसं खेळलं जातं हे मंदार गरुडे यांनी देखील दाखवलेलं आहे. एक या मॅचचा सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहणार आहोत. 15 मिनिटाचा ब्रेक असेल, ज्यानंतर फायनलमध्ये ट्रायडन नवी मुंबई विक्रोलियन्स सलग दुसऱ्यांदा विक्रोलियन्स फायनलमध्ये